जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरेवाडी या शाळेचे मुख्याध्यापक हेमंत शिवगारे सर, सर्व विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरेवाडी या ठिकाणी माझं 4थी ते 7वी या वर्गात शिक्षण झालं. आमच्या काळामध्ये या ठिकाणी ऑफिस होतं आणि या वर्गामध्ये आम्ही या वर्गात त्याच्यानंतर ह्या वर्गात शिकत गेलो आणि शेवटी ह्या वर्गात म्हणजे बाहेर पडलो. माझं या ठिकाणी जे शिक्षण झालेलं आहे 1981, 82, 83, 84 आणि त्याच्यानंतर 84 पासून पुढं इथंच शाळा होती, गुरुदेव विद्यालय मोरेवाडी या ठिकाणी तट्ट्याची शाळा होती. तट्ट्याच्या शाळेमध्ये 8वी, 9वी, 10वी याच ठिकाणी शिकलो. त्याप्रमाणे हे जे समोर सभागृह आहे बांधलेलं त्या इमारती त्यावेळेच्या ज्या जोशी मॅडम आहेत तेव्हा मी सुद्धा जिल्हा परिषदलाच आहे, पण मॅडम त्यावेळेस आम्हाला शिकवायला होत्या, पण त्यांची माझी आयुष्यात पुन्हा भेट झाली नाही. आणि मी त्यांच्या पुस्तकात पण लिहिलं आहे की त्या मॅडमनी इतकं इतिहास उत्कृष्ट शिकवायच्या आणि त्या आज कुठं आहेत. मी ज्यावेळेस त्यांच्या गल्लीत गेलो पत्ता काढीत तर त्या मॅडम पुण्याला आहेत म्हणे कुठं, तर त्यांच्या मुलाकडे किंवा त्यांनी इथं घर नाही त्यांचं, तर त्यांची माझ्या आयुष्यात भेट झाली नाही. अतिशय उत्कृष्ट अशा शिकवत असत. या ठिकाणी लोमटे सर होते, त्याचप्रमाणे देशमुख सर होते, जे की आमचे जिल्हा परिषदचे अतिशय उत्कृष्ट असे शिक्षक होते. त्याचप्रमाणे या ठिकाणची जी तट्ट्याची शाळा होती गुरुदेव विद्यालय, तर त्याचा वर्ग तिकडे करत असे त्या चावडीमध्ये. आणि अतिशय म्हणजे त्यावेळेची सुरुवात होती शाळेची आणि या ठिकाणी झाडं लावून दिले होते आम्हाला. त्या काळात म्हणजे झाडं लावली होती आम्ही, त्याचं दररोज आम्ही त्याला पाणी घालायचं, त्याचं संरक्षण करायचं. इथं वसंतराव मोरे यांचं हॉटेल होतं ग्रामपंचायत समोर, तिथली पत्ती आम्ही चढावडीने त्याला आणून टाकायची. तितके झाडं लावले होते, निगडीचे आणि मोऱ्याचे झाडं या ठिकाणी होते. आणि या शाळेमध्ये मोरेवाडी गावातील एकूण एक मोरे कुटुंबातलं मुलगी या ठिकाणी शिकत असे. कधीही आम्हाला या शाळेमध्ये छडी मारली नाही जिल्हा परिषदेची, पण इतकी ताप्पीक होती. यादव गुरुजींची गाडी, ज्यांचा मुलगा आता आस्ती डॉक्टर आहे, त्यांची गाडी त्या चढाला दिसल्यानंतर इकडं इतकी सामसुमाची सगळे कागद वगैरे व्याजायला सुरुवात करायची. इतकी शिस्त होती आणि इथून इतके विद्यार्थी घडले की आज मोठ्या मोठ्या पदावरती विद्यार्थी आहेत. अशा या जिल्हा परिषद शाळेमध्ये आज मला आल्याचा खूप आनंद होत आहे. मी या ठिकाणी माझं एस. मी. मोरेवाडीकर संमेलनात 2 वर्षापूर्वी पुस्तक लिहिलं. ज्यावेळेस संजय भाऊ दोंड यांचा विधान परिषदेवर निवड झाली आणि भाऊ ज्यावेळेस सत्काराला आंबेजोगाईकडे आले त्यावेळेस त्यांना पाण्याच्या टाकीवर त्यांना मोरेवाडीत आणलं गेलं आणि त्यांचा पहिला सत्कार इथं ग्रामपंचायत परिषद झाला. त्याच कार्यक्रमामध्ये आपल्या या पुस्तकाचं सुद्धा प्रकाशन झालं. खूप मोठा कार्यक्रम झाला होता. त्याच्यानंतर त्या पुस्तकामध्ये मोरे मंडळाची वंशावळ, या शाळेच्या आठवणी, गावाच्या आठवणी, आंबेजोगाई शहराविषयी आणि एकूणच बीड जिल्ह्याविषयी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर मी दुसरे 4 पुस्तकं माझे प्रकाशित झालेली आहेत. आता कालच त्याचं म्हणजे छत्रपती संभाजीनगरवरून जे पुस्तकं आले, त्या पहिलं पुस्तक आहे पहिला बाजीराव पेशवा. या पुस्तकामध्ये तुम्हाला पहिला बाजीराव पेशवा यांचं कार्याचं वर्णन त्या ठिकाणी तुम्हाला दिसते. त्यांचा कार्यकाळ होता 1700 ते 1740. पहिला बाजीराव पेशवा म्हणजे बाळाजी विश्वनाथ यांचे ते पुत्र होते आणि छत्रपती शाहूंनी त्यांना बाजीराव म्हणून पेशवा म्हणून नेमलं. ते अतिशय पराक्रमी होते. त्यांनी एकही लढाई हरलेली नाही त्यांनी आणि जवळजवळ एवढ्या मोठ्या लढाई केल्या पण एकातही हार झाली नाही. आणि त्यांनी आपलं जे साम्राज्य होतं मराठा साम्राज्य, हे त्यांनी दिल्लीपर्यंत त्यावेळेस नेऊन घातलं. आटकेपार झेंडे फडकवले आणि त्यांनी नवीन अशा प्रकारचे वीर निर्माण केले, सरदार निर्माण केले. त्याच्यामध्ये मल्हारराव होळकर असतील, शिंदे घराणा असेल, नागपूरचे भोसले असतील, गायकवाड असतील गुजरातचे. तर यांनी अतिशय शिस्तबद्ध अशा प्रकारचे आणि यांनी गनिमी कावा स्वीकारला होता, जो की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा वेळी वापरला. तो गनिमी कावा त्यांनी वापरला. त्याचप्रमाणे
मराठ्यांकडं एक प्रभावी असं घोडदळ होतं, त्याचा उपयोग त्यांनी केलेला आहे. त्याच्यानंतर माझी दुसरी व्यक्तिरेखा आहे महादजी शिंदे. महादजी शिंदे हे त्यांनी महादजी शिंदे आणि नाना फडणीस हे पेशव्यांचे प्रमुख सरदार होते उत्तरेकडले. त्याच्यामध्ये महादजी शिंदे यांचं कार्य हे अलौकिक अशा प्रकारचं आहे. त्यांनी ज्यावेळेस 1761ला पानिपतावर मराठे पराभूत झाले, त्यावेळेस आता सत्ता त्यांची संपत्ती का अशी स्थिती निर्माण झाली होती. त्याच्यानंतर महादजी शिंदे यांनी अतिशय प्रभावी कामगिरी केली उत्तरेमध्ये, आणि दक्षिणेमध्ये त्यांना प्रबळ असं पाठबळ ज्यांनी दिलं असे नाना फडणीस हे पेशवे दरबारात होते. तर या दोघांच्या एकूण कामामुळं या ठिकाणची जवळजवळ 30 वर्ष त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे इंग्रजांचा सामना केला. त्याचप्रमाणे जे मुघल होते त्यांचा जो उर्वरित अशा प्रकारचे बादशाह होते त्यांना हाताशी धरून त्यांना दिल्लीच्या गादीवर बसवून यांनी सत्ता त्या ठिकाणी चालवली. महादजी शिंदे आणि नाना फडणवीस अतिशय पराक्रमी अशा प्रकारचे सरदार आपल्या मराठा साम्राज्याला लाभले. म्हणूनच अटकेपार झेंडे तर फडकवले गेलेच, पण मराठा साम्राज्य अतिशय विस्तारलं गेलं. त्यानंतर माझी 4थी व्यक्तिरेखा आहे यशवंतरावजी होळकर. यशवंतराव होळकर यांनी महाराजा यांना म्हणत असत. यांनी स्वतः राज्याभिषेक केला. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वतः राज्याभिषेक त्यांचा झाला असे यशवंतराव होळकर. यशवंतराव होळकर अतिशय यांनी इंग्रजांना अतिशय सळो करून सोडलं होतं. जसं की संताजी धनाजी हे मुघलांना पाण्यात दिसत असत, तसं यशवंतराव होळकर हे इंग्रजांना दिसत होते. इंग्रजांशी अतिशय म्हणजे यशस्वी लढा देणारे यशवंतराव होळकर होते. यशवंतराव होळकरांनी जे दुसरा बाजीराव पेशवा होता त्यांना विजन नव्हतं त्या काळात. त्यांना सर्व सरदारांना धरून एक प्रकारचा विस्तार करण्याचं त्यांचं धोरण नव्हतं. पण तशाही परिस्थितीमध्ये सगळ्यांचा विरोध असताना सुद्धा यशवंतराव होळकरांनी अतिशय चांगल्या प्रकारची त्या ठिकाणी कारकीर्द केली. आणि यशवंतराव होळकर हे असं म्हणजे यद्देशी अशा प्रकारचे सरदार होते की इंग्रजांना वाटतच नव्हतं की आपण कोणती लढाई हारू. पण त्यांनी प्रत्येक लढाईमध्ये इंग्रजावर मात केलेली आपल्याला त्यांच्या कार्यकाळात दिसून येते. यशवंतराव होळकरांनी स्वतः कारखाने त्या ठिकाणी शस्त्रास्त्राचे उभारले. त्याचप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी बांधणी केली, विविध पलटणी निर्माण केल्या ज्या की इंग्रजी सैन्याच्या असायच्या तशा प्रकारच्या. आणि यशवंतराव होळकर यांची अशी जरब बसली होती इंग्रजांना की मराठ्यांनी किंवा पेशव्यांची सत्ता या ठिकाणी चालेल कितीतरी वर्ष अशा प्रकारचं वातावरण त्यांनी निर्माण केलं होतं. तर असं यशवंतराव होळकरांवरती त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्याचप्रमाणे यशवंतराव होळकरांविषयी लिहावं असा खूप जणांचा आग्रह होता. एकूणच ह्या 4ही व्यक्तिरेखा अतिशय महत्त्वाच्या आहेत. मध्ययुगीन कालखंडामध्ये यांनी खूप असा इतिहास गाजवलेला आहे. तर या सर्वांची प्रेरणा या ठिकाणी ज्या शाळेतून मला मिळाली ती शाळा म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरेवाडी. या ठिकाणच्या शिकवणाऱ्या जोशी मॅडम असतील. त्याचप्रमाणे पुढील काळामध्ये मला ज्यावेळेस मी 10वीचे काही महिने दोंडराईला गेलो मी, त्या ठिकाणचे जे MB जाधव सर होते चकलांब्याचे, त्यांनी देखील त्यांचीसुद्धा मला खूप प्रेरणा मिळाली. आणि पुढं चालून मी RB अट्टल महाविद्यालय गेवराई या ठिकाणी शिक्षण घेतलं. त्या ठिकाणचे करपे सर, येवले सर आणि बरकजे सर यांचंही सुद्धा या ठिकाणी मी नाव घेऊ इच्छितो की त्यांनी इतिहासाची आम्हाला खूप त्यांनी आवड निर्माण केली आहे. आमच्यामध्ये आम्हाला अनेक असे पुस्तकं उपलब्ध करून दिले. त्याच्यामध्ये जयसिंगराव गायकवाड यांनी लिहिलेलं छत्रपती शिवाजी महाराज हे अतिशय दुर्मिळ असं पुस्तक मला त्या ठिकाणी उपलब्ध झालं. त्याचंसुद्धा वाचन करायला मिळालं. मी 1991ला गेवराई तालुक्यातून 12वी कला शाखेतून 2य क्रमांक पटकावला. त्यावेळेस शिवाजीराव पंडित हे त्यावेळेस ग्रामीण विकास मंत्री होते. तर त्यांनी या ठिकाणी त्यांच्या हस्ते माझा सत्कार झाला होता त्या ठिकाणी. आणि त्यांनी अशा कार्यक्रमात विचारलं की हा मोर आहे कुठला आहे म्हणजे. तर त्यावेळेस येवले सरांनी सांगितलं की हा तिकडला म्हणजे आपण उगायचं. तर अशा प्रकारे मी नंतर पुन्हा
हे इंग्लिश आणि हिस्ट्रीमध्ये केलं, त्याच्यानंतर MA इंग्लिशमध्ये केलं आणि या ठिकाणी मी वडवणीजवळ लक्ष्मीपूर आहे, त्याचप्रमाणे चंदनवाडी घाटनांदूरजवळ दगडवाडी आणि राजेवाडी असं मी 10 वर्ष त्या ठिकाणी ड्युटी केली आणि आता मी सोमनाथ बोरगाव या शाळेमध्ये मुख्याध्यापक पदावर कार्य करत आहे. आणि या शाळेमध्ये सर्व हे शिक्षक वृंद आणि शिंगारे सरांनी हा कार्यक्रम घेतला. एक मला या ठिकाणी पुस्तकं भेट द्यायची होती या शाळेच्या विद्यार्थ्यांना, कारण 6वी 7वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला इतिहासाच्या पुस्तकामध्ये ह्या व्यक्तिरेखा दिसतील, यांच्याविषयी तुम्हाला तोटक अशा प्रमाणात माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिसते, पण माझ्या पुस्तकामध्ये त्यांच्याविषयी अतिशय सखोल अशा प्रकारची तुम्हाला माहिती तुमच्या स्तरावरची या ठिकाणी तुम्हाला वाचायला मिळेल. त्याचप्रमाणे एस एम मोरेवाडी संविधान या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला मोरेवाडी गावचे नागरिक आणि शिक्षक श्री श्रीनिवास मोरे सर अतिशय कर्तव्यदक्ष शिक्षक, विद्यार्थीप्रिय आणि उपक्रमशील शिक्षक असे मोरे सर त्यांनी जे पुस्तक लिहिले आहेत आणि मी मोरेवाडीकर हे त्यांचं आत्मचरित्र म्हणा किंवा मोरेवाडी समजा परिसराबद्दल याच्याबद्दल जी माहिती आहे ती लिहिली आहे. तर सरांनी आपल्यासाठी वेळ काढून आपल्या शाळेवर कार्यक्रम घेतला, तुम्हाला एवढं छान मार्गदर्शन केलं आणि आपल्या शाळेसाठी जे पुस्तक तुम्हाला भेट म्हणून दिली आहेत तुमच्या वाचनात यावेत आणि त्याच्यातून तुम्हाला पण सखोल ज्ञान भेटावं याच्यासाठी सरांनी आपल्या शाळेसाठी पुस्तक दिले आणि तुम्हाला जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल सरांचे खूप खूप धन्यवाद. एवढं बोलून मी माझी